Okay, hello friends, welcome back on our channel. I am Anand Survasai and I teach you a rotational dynamics chapter of the physics subject. So now friends, today we discuss about the dynamics of circular motion. Okay, बघा फ्रेंड्स, आपण आज स्टडी करणार आहोत ते म्हणजे डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. कायनामेटिक्स बद्दल आपण याच्या अगोदरच्या बीटमध्ये अगोदर बरेचसे मी लेक्चर आपल्या या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण कायनामेटिक्स बद्दल डिस्कस केलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे डायनामिक्स. ओके, सो कुणाचं डायनामिक्स बघायचं आहे आपल्याला? सर्क्युलर मोशनचं. एक लक्ष ठेवा, डायनामिक्स म्हणजे नेमकं काय असतं. ऍक्च्युली आपण सगळे इंट्रोडक्शन मध्ये बघितलेलं आहे. आपला जो फर्स्ट लेक्चर आहे या चॅप्टरचा त्याच्यामध्ये आपण याबद्दल स्टडी केलेला आहे. पण तरी मी सांगतोय, डायनामिक्स म्हणजे काय असतंय तर सरळ डायनामिक्स म्हणजे काय तर सिंपल भाषेमध्ये रिझन फॉर मोशन. बरोबर आहे, म्हणजे कॉज फॉर मोशन म्हणा, रिझन फॉर मोशन म्हणा. मोशन होण्यासाठी जे रिझन आहे किंवा जे कॉज आहे, जे कारण आहे, ज्याच्यामुळं मोशन होतं त्याला म्हणायचं डायनामिक्स. तर आपलं सरळ साधा आन्सर आहे. तर मोशन होण्याच्या मागे महत्वाचं कारण म्हणजे कोण असतंय? फोर्स असतो. लक्ष ठेवा, मोशनच्या मागे महत्वाचं इम्पॉर्टंट रिझन कोणतं आहे? आपलं फोर्स आहे. ओके, म्हणजे डायनामिक्स मध्ये आपण जी स्टडी करणार आहोत ती कुणाची स्टडी करणार आहोत? फोर्सची. ओके, आता फोर्स कोणते फोर्स आहेत तर सर्क्युलर मोशन मध्ये जे फोर्स आहेत, कोणते फोर्स आहेत त्यांच्याबद्दल आपण स्टडी करणार आहोत. तर याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जे सर्क्युलर मोशन मध्ये पहिले जे फोर्स आहेत, दोन प्रकारचे फोर्स आहेत. हे लक्ष ठेवा, सर्क्युलर मोशन मध्ये दोन प्रकारचे फोर्स आहेत. त्याच्यामध्ये पहिलं जे फोर्स आहे ते म्हणजे आहे आपलं दॅट इज अ सेंट्रिपिटल फोर्स. ओके, जे फर्स्ट फोर्स आहे आपल्या सर्क्युलर मोशन मधलं ते कोणतं आहे? सेंट्रिपिटल फोर्स. ओके, सो या सेंट्रिपिटल फोर्स बद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. आणि सेकंड आहे ते म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स. हे सेंट्रिफ्युगल फोर्स आपण याच्या नंतरच्या लेक्चर मध्ये डिस्कस करू. आजच्या या लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. ओके, सो व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स? सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय असतंय, कशाला म्हणायचं सेंट्रिपिटल फोर्स, ते त्याचा फॉर्म्युला काय आहे, कॅल्क्युलेट कसं करणार, डायरेक्शन काय असणार, बरोबर, हे पूर्ण इन्फॉर्मेशन आपण आज या लेक्चर मध्ये बघणार आहोत. ओके, सो बघा, लेट स्टार्ट नाऊ. आता आपण स्टार्ट करू. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? आता फोर्स म्हणजे काय हे बघायच्या अगोदर थोडस आपण ओनली फोर्स बद्दल थोडक्यात माहिती बघू. ओके, आता फोर्स बद्दल माहिती बघत असताना सगळ्यात अगोदर आपण नेमकी जी स्टडी करतोय ती कुणाची करतोय? सर्क्युलर मोशनची. ओके, त्यामुळे मी अगोदर जरा सर्क्युलर मोशन कडे या. आपण हे अगोदरच्या लेक्चर मध्ये डिस्कस केलोय तरी मी रिपीट करतोय तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावं यासाठी. आता बघा, जस्ट कन्सिडर करा एक ऑब्जेक्ट आहे जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. ओके, इमॅजिन करा या ठिकाणी आपला एक ऑब्जेक्ट आहे, बरोबर, अँड दॅट ऑब्जेक्ट परफॉर्म अ सर्क्युलर मोशन. मग हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना बरोबर परफॉर्म करतोय म्हणजे तो एका ठिकाणी तर थांबणारा नाहीये. तो ह्या पाथ वरती, या पाथच्या अलॉंग हा काय होणार आहे? रिव्हॉल्व्ह होणार आहे, बरोबर. आता रिव्हॉल्व्ह होत असताना याच्या व्हेलॉसिटीची जर डायरेक्शन आपण चेक केलो किंवा आपण फक्त व्हेलॉसिटीचा विचार करू, आता सेंटरला पण व्हेलॉसिटी असते, इथे सेंटर आहे त्याला आपण म्हणतो अँग्युलर व्हेलॉसिटी. याचा पण व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता. आता या ठिकाणी जी व्हेलॉसिटी आहे ती लिनियर असते. मग लिनियर व्हेलॉसिटी बघा, इथं ऑब्जेक्ट असेल त्याची व्हेलॉसिटी सरळ या डायरेक्शन मध्ये असणार आहे, बरोबर. आता जेव्हा ऑब्जेक्ट या ठिकाणी असणार आहे तेव्हा त्याच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी असणार आहे? हे अपवर्ड असणार आहे. बट हे रिव्हॉल्व्ह होत नसताना ऑब्जेक्ट इथं आला तर डायरेक्शन चेंज झाली. असा ऑब्जेक्ट जर या ठिकाणी आला आपला तर यावेळेस याची व्हेलॉसिटी या डायरेक्शनला असणार आहे, बरोबर आहे. नंतर आणखी नव्हता ऑब्जेक्ट रिव्हॉल्व्ह होत असताना नॉर्मली इथं आला तर डायरेक्शन याची इथं डाऊनवर्ड असेल, पुन्हा इथं आला तर डायरेक्शन या साईडला असेल आपली, बरोबर, राईट हँड साईड इकडे लेफ्ट साईडला असणार आहे. याच्यावरून काय लक्ष देतं आपल्याला की जेव्हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन रिव्हॉल्व्ह करतो, जेव्हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो त्यावेळेस त्याची एव्हरी इन्स्टंटला व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते. लक्ष ठेवा, काय म्हणतोय बघा की ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्या ऑब्जेक्टची जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी ह्या सर्कम्फरन्सच्या प्रत्येक पॉइंटला चेंज होते, बरोबर. आता मग व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये चेंज होणं म्हणजेच व्हेलॉसिटी मध्ये चेंज होणं, आणि व्हेलॉसिटी मध्ये चेंज होत आहे म्हणजे त्या ठिकाणी काय होत आहे? आपलं ऍक्सलरेशन प्रोड्यूस होत आहे.
हे लक्षात ठेवा. आता व्हेलॉसिटी चेंज कोण करतं तर ऍक्सेलरेशन. बरोबर आहे ना? बरोबर, लक्षात ठेवलं सगळ्यांना. व्हेलॉसिटी चेंज कशामुळे होते ऍक्सेलरेशनमुळे. पण या ठिकाणी बघा दोन प्रकारचे सर्क्युलर मोशन आहेत. एक आपलं युसीएम आणि दुसरं नॉन युसीएम. बरोबर आहे ना? मग तुम्ही दोन्ही सर्क्युलर मोशन मध्ये युसीएम घ्या किंवा नॉन युसीएम घ्या, दोघांमध्ये पण व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते. मॅग्निट्यूड हे युसीएम मध्ये चेंज होत नाही. मॅग्निट्यूड फक्त आणि फक्त नॉन युसीएम मध्ये चेंज होत आहे. म्हणजे मॅग्निट्यूड चेंज होतंय असं नाही, होऊ शकतो अथवा नाही, बट हे 100% की डायरेक्शन काय होणार चेंज होणार. बरोबर आता मग डायरेक्शन चेंज होत आहे, त्यामुळे डायरेक्शन चेंज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल जे ऍक्सेलरेशन आहे त्या ऍक्सेलरेशनला आपण नाव दिलं होतं ते म्हणजे कुठलं सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन. बरोबर. आता ह्या सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन हे कुठले ऍक्सेलरेशन आहेत डायरेक्शन मॅग्निट्यूड चेंज करणार याच्याबद्दलही व्हिडिओ आहे आपलं, ह्याच्या अगोदरचे व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ओके. सो याच्यामध्ये बघा आता हे कळलं सगळ्यांना की सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्या ठिकाणी सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन 100% असते. आता याची थोडंसं पुढे होऊ की ऍक्सेलरेशन नेमकं कधी प्रोड्यूस होतं. बरोबर. ऍक्सेलरेशन कुणामुळे होतं तर महत्वाचं आणि सरळ आन्सर आहे ऍक्सेलरेशन प्रोड्यूस हे कोण करतंय फोर्स करतोय. हे महत्वाचा पॉइंट आहे, हा पॉइंट लक्षात ठेवा. ओके. फोर्स शिवाय ऍक्सेलरेशन होणारच नाही. काय ऍक्सेलरेशन इज नॉट पॉसिबल ओके विदाउट फोर्स. कळतंय का? ऍक्सेलरेशन करायचंय फोर्स पाहिजेच. ओके. म्हणजे काय एखाद्या ऑब्जेक्टच्या व्हेलॉसिटीमध्ये चेंज करण्यासाठी फोर्स लावावंच लागतंय. बरोबर आहे ना? म्हणजे ऍक्सेलरेशन प्रोड्यूस तेव्हाच होतंय जेव्हा त्या ठिकाणी काय असतंय फोर्स असतंय. बरोबर आता म्हणजे हे कळलं आता की या सर्क्युलर मोशन मध्ये सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होतंय म्हणजे त्या ठिकाणी 100% कोणतं ना कोणतं फोर्स आहे. कळलं का आता? आणि जे फोर्स सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करतं त्याच फोर्सला म्हणायचं असतंय सेंट्रीपिटल फोर्स. कळलं सगळ्यांना आता? काय सांगतो बघा सेंट्रीपिटल हेड कळलं का बघा बघा. सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन प्रोड्यूस केलेलं. बरोबर आता मग सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करायचंय फोर्स पाहिजे. ओके. मग ते जे फोर्स आहे ज्या फोर्समुळे सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन प्रोड्यूस केलेलं आहे त्याच फोर्सला काय म्हणायचं सेंट्रीपिटल फोर्स म्हणायचं. चालतंय आता याच्यानंतर आणखीन एक पॉइंट सांगतो. तो पॉइंट कुठला साधा सरळ पॉइंट आहे ऍक्सेलरेशन आणि फोर्स. बघा ज्या फोर्समुळे ऍक्सेलरेशन प्रोड्यूस झालंय बरोबर आहे ते फोर्स आणि ऍक्सेलरेशन ह्या दोघांची डायरेक्शन ही कशी असते आपली सेम असते. लक्षात ठेवा दोघेही कसे असतात आपले सेम डायरेक्शनला असतात. ओके. डायरेक्शन सेम ऍक्सेलरेशन अँड फोर्सची. मग आपल्या सगळ्यांना माहित आहे की सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशनची डायरेक्शन ही टुवर्ड्स द कशी आपली सेंटर आहे. बरोबर. सेंटर सिकिंग आहे ना टुवर्ड्स द सेंटर आहे. लक्षात आपण शिकलेलं आहे की सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशनची डायरेक्शन ही सेंटरकडे असते. बरोबर आहे. टुवर्ड्स द सेंटर आहे. त्याच्यामुळं सेंट्रीपिटल फोर्सची डायरेक्शन सुद्धा कुठे असणार आपली टुवर्ड्स द सेंटर. सेंटर सिकिंग काय म्हणतोय डायरेक्शन कुठे आपल्या इथं टुवर्ड्स द सेंटर. टुवर्ड्स द सेंटर म्हणा किंवा त्याला तुम्ही काय म्हणू शकता इथं सेंटर सिकिंग सुद्धा म्हणता येतं. आपण ह्याला काय म्हणू शकतो सेंटर सिकिंग. ओके. टुवर्ड्स द सेंटर किंवा सेंटर सिकिंग जे असतंय त्या क्वांटिटीला काय म्हणायचं सेंट्रीपिटल. हे लक्षात घ्या. ओके. महत्वाचा पॉइंट आहे की व्हाय दॅट फोर्स इज कॉल्ड ऍज द सेंट्रीपिटल फोर्स. बरोबर. ह्याला सेंट्रीपिटल फोर्स का बरं म्हणायचं तर सरळ हे फोर्स कसं आहे आपलं टुवर्ड्स द सेंटर. मग टुवर्ड्स द सेंटर का बरं आहे बरोबर आहे. हे सेंटर सिकिंग का बरं आहे त्याच्या मागचं कारण काय तर सरळ सांगायचं की या फोर्समुळे सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होतंय आणि सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशनची डायरेक्शन ही कुठं आहे टुवर्ड्स द सेंटर. त्याच्यामुळं या ठिकाणचं जे फोर्स आहे ते फोर्स कसं असणार आहे आपलं टुवर्ड्स द सेंटर. कळलं सगळ्यांना आता? म्हणजे काय सांगता येईल आपल्याला तर सिंपल महत्वाची गोष्ट काय तर आपल्याला सांगताय सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करणारं फोर्स जे फोर्स सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करतंय ज्याची डायरेक्शन ही टुवर्ड्स द सेंटर आहे अलॉंग विथ रेडियस. बरोबर. आता सेंटरकडे जाणार आहे म्हणल्यानंतर रेडियसच्या अलॉंग असणारच आहे. ओके. आणि आणखीन एक महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवा की व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनला हे ऑलवेज कसं असतंय परपेंडिक्युलर. कळतंय दॅट फोर्स इज परपेंडिक्युलर टू द पाथ ऑफ ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टच्या पाथला ऑब्जेक्ट कुठं असेल जर आपला ऑब्जेक्ट इथं असेल तर डायरेक्शन इकडे असणार आहे ऑब्जेक्टच्या व्हेलॉसिटीची आणि हे असं फोर्स असणार आहे म्हणजे त्यावेळेस त्याला कसं झालं परपेंडिक्युलर.
बरोबर. हे पण सांगता येईल आपल्याला की सेंट्रिपिटल फोर्स हे व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनला किंवा व्हेलॉसिटीला किंवा असंही म्हणता येईल आपल्याला त्या ऑब्जेक्टच्या पाथला, बरोबर, ते कसं असतंय डायरेक्टली ते कसं असतं आपलं परपेंडिक्युलर असतंय, बरोबर. हे तुम्हाला याच्यामध्ये सांगता येतं. आता बघा मी काय काय सांगितलं काय नाही, थोडंसं आपण या सगळ्या गोष्टीला एकत्र करू आणि सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन करू. याच्यामध्ये सगळ्यात अगोदर सांगताय काय सांगताय की हे जे सर्क्युलर मोशन प्रोड्यूस होऊ लागलंय ते सर्क्युलर मोशन प्रोड्यूस नेमकं कुणामुळे होऊ लागलंय तर सेंट्रिपिटल फोर्समुळे, बरोबर. आता या ठिकाणी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जर सेंट्रिपिटल फोर्स नसेल, काय म्हणतोय, सेंट्रिपिटल फोर्स नसेल तर सर्क्युलर मोशन होणारच नाही. काय म्हणतो बघा, सेंट्रिपिटल फोर्स नसेल तर सर्क्युलर मोशन होणे शक्य नाही, होणारच नाही. ओके, सर्क्युलर मोशन व्हायचंय सेंट्रिपिटल फोर्स पाहिजेच. ओके, म्हणून लक्षात ठेवा बघा काय सांगतोय तर द फोर्स विच रिस्पॉन्सिबल किंवा द फोर्स विच प्रोड्यूस द सर्क्युलर मोशन, बरोबर आहे का. किंवा आपण असंही सांगता येईल आपल्याला की या पार्टिकलवर जो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय त्या पार्टिकलवर ऍक्ट होणारं फोर्स, द फोर्स विच ऍक्ट ऑन द पार्टिकल विच परफॉर्म सर्क्युलर मोशन, बरोबर. म्हणजे सर्क्युलर मोशनवर ऍक्ट होणारं फोर्स, जे फोर्स कुठं आहे टुवर्ड्स द सेंटर अलॉंग विथ रेडियस. कळलं आता, म्हणजे कसं सांगतो आपल्याला बघा, मी डेफिनेशन लिहितोय, सगळेजण नोटबुक काढून डेफिनेशन लिहून घ्या, पॉइंट लिहित चला, पॉइंट महत्वाचे. बघा पहिला पॉइंट आपला काय सांगतोय डेफिनेशन कसं असेल बघा, तर जो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय त्या पार्टिकलवर ऍक्ट होणार फोर्स. ओके, म्हणून काय सांगतो आपल्याला फोर्स ऍक्टिंग ऑन, बघा काय म्हणतोय, फोर्स ऍक्टिंग ऑन पार्टिकल, बरोबर, पार्टिकलवर ऍक्ट होणार फोर्स. ओके, पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. ओके, परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा जो पार्टिकल आहे त्यावर ऍक्ट होणारा फोर्स, ज्याची डायरेक्शन किंवा जे फोर्स आहे ते फोर्स कसं आहे आपलं अलॉंग रेडियस, बरोबर, रेडियसच्या अलॉंग आहे अँड आणि काय सांगतात आपल्याला इथं टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल. ओके, अलॉंग द रेडियस ऑफ सर्कल म्हणा किंवा मी फक्त रेडियस लिहायचा, रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर, कुणाचं सेंटर तर सर्कलचं सेंटर ऑफ सर्कल झालं का. दॅट फोर्स कॉल्ड एज द सेंट्रिपिटल फोर्स, याच फोर्सला काय म्हणायचं सेंट्रिपिटल फोर्स म्हणायचं. ओके, आता याच्यामध्ये आणखीन काय काय सांगतील आपल्याला तर डायरेक्शन फोर्सची आपण ह्या डेफिनेशन मध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्या होत्या. ओके, फोर्सची डायरेक्शन कुठे आहे टुवर्ड्स द सेंटर आहे अलॉंग विथ काय आपलं रेडियस आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक पॉईंट सांगतो बघा की प्रत्येक पोझिशन नुसार जर प्रत्येक पोझिशनला बघितलं तर यावेळेस व्हेलॉसिटी वेगवेगळ्या ठिकाणी असते आणि त्या व्हेलॉसिटीनुसार डायरेक्शन सुद्धा चेंज होते बरं फोर्सची. आता कसं आहे बघा, इकडे या डायरेक्शनला, बरोबर आहे, पार्टिकल इथं असं मान्य आहे सेंटरकडेच आहे, पण कसं आहे बघा वरून खाली उडणार, बरोबर. जर पार्टिकल इथं असेल तर खालून वरही फोर्स जाणार, आपलं इथं असेल तर इकडून इकडे फोर्स जाणार, बरोबर आहे का नाही. डायरेक्शन फोर्स काय होते चेंज होते प्रत्येक इन्स्टंटला व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते, त्यासोबत फोर्सची सुद्धा डायरेक्शन काय होते चेंज होते, कारण ते एकमेकाला कसे ठेवायचे कंपल्सरी बोथ आर परपेंडिक्युलर टू इच अदर, हे पण वाक्य लक्षात ठेवा. ओके, सो आय होप सगळ्यांना डेफिनेशन लक्षात आले असेल की व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स. याची डेफिनेशन तुमच्या समोर आहे, ते तुमच्या लक्षात आले असेल. सेंट्रिपिटल फोर्स कशासाठी गरजेचं आहे, सर्क्युलर मोशन व्हायचं म्हटल्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स पाहिजेच. ओके, सर्क्युलर मोशनला कोण परफॉर्म करतं तर सेंट्रिपिटल फोर्स परफॉर्म करतं. आता या सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला, डेफिनेशन सांगितलं आपण, फॉर्म्युला युनिट या गोष्टीबद्दल आपण डिस्कस करू. याच्या फॉर्म्युल्याबद्दल विचार करत असताना आपल्या सगळ्यांना माहित आहे न्यूटनच्या सेकंड लॉ नुसार, न्यूटनचा सेकंड लॉ आपल्याला काय सांगतोय तर न्यूटनचा सेकंड लॉ सांगतो फोर्स इज इक्वल टू काय असतंय मास इंटू एक्सेलरेशन, बरोबर. लक्षात ठेवा, फादर इज इक्वल टू मा, बरोबर. सो पप्पा इज इक्वल टू मम्मी म्हणायचं. सो फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. हे काय झालं आपलं न्यूटनच्या सेकंड लॉ नुसार सांगितलेला नियम, फोर्सचा फॉर्म्युला, बरोबर. मग आता या ठिकाणी फोर्स कुठला सांगा बरं मला, कुठला फोर्स आहे सेंट्रिपिटल फोर्स आहे, बरोबर. आपण कुणाबद्दल डिस्कस करतोय सेंट्रिपिटल फोर्स बद्दल. मग एक्सेलरेशन कुठलं असणार आहे सेंट्रिपिटल एक्सेलरेशन. केस घ्या नव्हता, फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन कुठलं असणार आहे आपलं सेंट्रिपिटल. मग आपल्या सगळ्यांना माहित आहे सेंट्रिपिटल एक्सेलरेशनची व्हॅल्यू माहित आहे आपल्याला, बघा अगोदरचा व्हिडिओ त्यात हाय सगळं. बघा काय सांगतोय सेंट्रिपिटल एक्सेलरेशनची जी व्हॅल्यू असते त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे v² अपॉन r.
विच इज इक्वल टू काय असतं आपलं आर ओमेगा स्क्वेअर विच इज इक्वल टू काय असतं आपलं व्ही ओमेगा. मी 3 फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं होतं. नॉर्मली बरेच जण फक्त 2 फॉर्म्युले सांगतात, तरी मी तुम्हाला तिसरा पण फॉर्म्युला सांगितला होता. आपल्या पण काय रावणी म्हणून. सो सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आपला व्ही स्क्वेअर अपॉन, मी मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला सांगतो बरं. वेक्टरचं सांगणार झाला मग वेक्टर नोटेशन मध्ये वेगळं असते सगळं, मायनस साइन येतं, ते आपण पुढे बघू. सध्या आपण मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये बघतोय, त्याला आपल्याला मॅग्निट्यूड काढायचं स्केलर फॉर्म मध्ये बघतोय. सो एसीपी, इथे एसीपी म्हणजे काय, असिस्टंट कमिशनर पोलीस नाही बरं. एसीपी म्हणजे काय असतंय सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन, त्यालाच काय म्हणतो आपण रेडियल ऍक्सलरेशन सुद्धा म्हणतो. त्याचा फॉर्म्युला आपला व्ही स्क्वेअर अपॉन आर बरोबर आर ओमेगा स्क्वेअर बरोबर व्ही ओमेगा. मग हे सगळे फॉर्म्युले ठेवा नाही तर ठेवल्यानंतर आम्हाला मिळून झाले का एफसीपी म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू काय काय मिळेल आपल्याला, एम ला एम ठेवा, पुढे आता काय एसीपी बरोबर व्ही स्क्वेअर अपॉन आर, सो एम व्ही स्क्वेअर अपॉन आर बरोबर. सेकंड फॉर्म्युला तुम्हाला एम ला एम ठेवा, त्याचा फॉर्म्युला आर ओमेगा स्क्वेअर आहे म्हणून आर ओमेगा स्क्वेअर, त्यासोबत आणखी काय लिहिता आपल्याला एम व्ही ओमेगा बरोबर. सिंपल. आपल्याला एफसीपी म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सचे 3 फॉर्म्युले भेटले. एक आहे मास इंटू व्हेलॉसिटीचा स्क्वेअर अपॉन आर, पण या ठिकाणी जी व्हेलॉसिटी आहे ही कुठली व्हेलॉसिटी आहे, लिनियर व्हेलॉसिटी आहे. लक्षात ठेवा हा पार्टिकलची काय झाली लिनियर. सेंटरला कुठली असते आपली, कुठली अँग्युलर व्हेलॉसिटी दॅट इज ओमेगा. सो बघा सांगितलं आपण ओमेगाच्या फॉर्म मध्ये पण लिहिता येतं आपल्याला एम आर ओमेगा स्क्वेअर, त्याचनुसार का एम व्ही ओमेगा ह्या सुद्धा फॉर्म मध्ये लिहिता येतं. हे झालं आपलं सेंट्रिपिटल फोर्सचे फॉर्म्युले. हे झालं स्केलर फॉर्म मध्ये. त्यालाच आपण आपल्या वेक्टर फॉर्म मध्ये पण लिहू शकतो. इन वेक्टर फॉर्म लिहितो का इथं, इन वेक्टर फॉर्म. ओके, वेक्टर फॉर्म मध्ये आपल्याला काय सांगता येईल इथं, वेक्टर फॉर्म मध्ये हे जे सगळे फॉर्म्युले ते लिहिता येईल आपल्याला वेक्टर फॉर्म मध्ये डायरेक्शनच्या फॉर्म मध्ये. मग एफसीपी ची डायरेक्शन बरोबर ही कशी असते, ऍक्सलरेशनच्या इक्वल आहे, म्हणजेच रेडिएशन कशी आहे अपोजिट आहे. लक्षात ठेवा नीट बघा बरं. जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म होतं आपण सांगितलं की सेंटरच्या डायरेक्शनला कोण आहे आपलं सेंट्रिपिटल फोर्स आहे आणि सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन दोघांची पण डायरेक्शन सेंटर सिकिंग आहे, सेंटरकडे जाणार आहे. बट याच्यामध्ये जे रेडियस वेक्टर आपण ड्रॉ करतो, रेडियस वेक्टर म्हणजे काय असतंय पहिलं लक्षात बघा. त्या रेडियस वेक्टरची डायरेक्शन ही कशी असते, सेंटर पासून सर्कम्फरन्स कडे असते बरोबर. सेंटर टू सर्कम्फरन्स बरोबर, किंवा सेंटर टू पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे काय से रेडियस वेक्टर किंवा आर आणि एफ फोर्स ह्या दोघांची डायरेक्शन कशी आहे आपली अपोजिट आहे, अपोजिट डायरेक्शनला आहे आणि ते वेक्टर फॉर्म मध्ये लिहितोय. सो जे वेक्टर अपोजिट डायरेक्शन असतं आणि मॅग्निट्यूड सेम असतो त्यांना निगेटिव्ह वेक्टर म्हणायचं आणि निगेटिव्ह वेक्टर लिहित असताना मायनस द्यायचं. हे लक्षात ठेवा. आपण बाकीचे कुणाला डायरेक्शन देत नाही, फक्त कोणाला देतो आपण आर ला. सो मिळेल तुम्हाला मायनस, पुढचा आहे ते लिहा का एम व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय आर आणि आर इथं बघा अपॉन मध्ये असल्यामुळे इथं आर बार करायचं नाही. सो या आरच्या डायरेक्शन मध्ये तुम्ही युनिट वेक्टर पुढे घेऊ शकता. ओके, आर कॅप संपला. हाच तुम्हाला फॉर्म्युला भेटेल का एफसीपी डायरेक्शनच्या फॉर्म मध्ये घेतल्यानंतर काय मिळेल आपल्याला मायनस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू आर कॅप. त्याचनुसार आणखीन एक फॉर्म्युला तुम्हाला लिहिता येईल का एफसीपी इन डायरेक्शन फॉर्म. काय लिहितं आपल्याला एम आर ओमेगा स्क्वेअर आहे ते पण लिहा, पण याच्यामध्ये पण आर आलाय का, आर आलाय म्हणल्यानंतर हे एफसीपी आणि आर हे दोघे एकमेकाला अपोजिट डायरेक्शन मध्ये म्हणून काय घ्या मायनस. सो मायनस एम आर बार करा पुढे आणि इथं काय आपलं ओमेगा स्क्वेअर. आता इथं आणखीन आता आर बार करायचं पुढे आर कॅप करसाल तसं होत नाही बरं, हे खाली आहे म्हणून आपण पुढे आर कॅप केला. इथं काय बघायचं फक्त आर बार घ्यायचं. हे झालं आपलं वेक्टर फॉर्म मध्ये. वेक्टर फॉर्म मध्ये तुम्हाला उपयोग कुठं होतो, जेव्हा एखाद्या तुम्हाला राईट नोट आणून प्रश्न पडतो किंवा माहितीला एक्सप्लेन करा असा प्रश्न पडला तर वेक्टर फॉर्मची गरज लागते. आपल्या प्रॉब्लेम सोडवत असताना वेक्टर फॉर्मची गरज लागत नाही. प्रॉब्लेम सोडवत असताना फक्त कोण लागतं आपल्याला या ठिकाणी स्केलर फॉर्म, त्यालाच आपण काय म्हणतो मॅग्निट्यूड फॉर्म, याचीच गरज आहे. सो फक्त हे माहित असावं तुम्हाला की एफसीपी इज इक्वल टू काय असतंय मायनस एम आर बार ओमेगा स्क्वेअर. ओके, हा झाला आपला फॉर्म्युले या सेंट्रिपिटल फोर्सचे. ओके, डेफिनेशन आणि फॉर्म्युले. त्याच्यानंतर आपलं युनिट तर सगळ्यांना माहित आहे, हे फोर्स आहे ना, फोर्सचं युनिट कुठलं असतं आपलं न्यूटन. सो या सेंट्रिपिटल फोर्सचं युनिट काय सांगतील आपल्याला न्यूटन सांगतील. ओके, एवढं झालं आपलं सेंट्रिपिटल फोर्स बद्दल आपण थोडक्यात माहिती बघितलो. आता याच्या थोडंसं पुढे जाऊ, महत्वाचा पॉईंट पुढे आहे. आता भरपूर काही गोष्टी बघायच्यात आपल्याला, त्या सगळ्या बघू. तोपर्यंत सगळेजण हे नोट लिहून घ्या. ओके, याच्यामध्ये काय काय लिहायचं तुम्हाला, तर अगोदर डेफिनेशन लिहा, त्यानंतर आपला फॉर्म्युला म्हणून टाका आणि सगळं लिहून घ्या. ओके, सो नोट करा सगळेजण हे.
सो आय थिंक क्लिअर असं सगळेजण. ओके, आता बघा पुढे काय सांगतोय आपण. काय बघितलो, फॉर्म्युला बघितलो, त्याचं युनिट बघितलो, डेफिनेशन बघितलो, बरोबर. आता याच्या थोडंसं पुढे जाऊ, एक महत्वाचा पॉईंट सांगतो. काय बघा, तर सेंट्रीपिटल फोर्स आपण काय बघतो, डिस्कस करतोय सेंट्रीपिटल फोर्स बद्दल, बरोबर. हे जे सेंट्रीपिटल फोर्स आहे ते ऍक्च्युअली कुठलं फोर्स नाही. काय बघतोय महत्वाचं, ओके. सेंट्रीपिटल फोर्स हे कुठल्याही टाईपचा फोर्स नाही. इट इज नॉट अ टाईप ऑफ एनी फोर्स. बघा काय म्हणतोय आपण, अगोदर 11th स्टँडर्ड मध्ये शिकलेले बघा, लॉज ऑफ मोशन चॅप्टर मध्ये. तिथं अनेक फोर्सचे टाइप्स आहेत, त्याला भरपूर आहेत, भरपूर बघितलं ना आपण. त्यामध्ये न्यूक्लिअर फोर्स बघितला होता आपण, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स, वीक न्यूक्लिअर फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बरोबर, कॉन्टॅक्ट, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, असे वेगवेगळे टाइप्स बघितलं होतं फोर्सचे. पण त्याच्यामध्ये तुम्ही हा टाइप कधीच बघितला नाही, कुठला, सेंट्रीपिटल फोर्सचा, बरोबर. असं मला कुठं आलं होतं का की सेंट्रीपिटल फोर्स हे सुद्धा एक टाईपचा फोर्स आहे म्हणून, तर नाही. इट इज नॉट एनी स्पेशल टाइप ऑफ द फोर्स, ओके. बट दॅट फोर्स इज टुवर्ड्स द सेंटर, ओके. सो दॅटफोर इट इज कॉल्ड एज द सेंट्रीपिटल फोर्स. काय म्हणतो बघा की या ठिकाणी कसं आहे, हे फोर्स कुठला टाईप नाही फोर्सचा, पण जे काही फोर्स, ज्या फोर्समुळं सर्क्युलर मोशन परफॉर्म होतं. लक्षात घ्या काय सांगतो बघा, महत्वाचा पॉइंट आहे. ज्या फोर्समुळं सर्क्युलर मोशन परफॉर्म होतं त्याच फोर्सला म्हणायचं सेंट्रीपिटल फोर्स, ओके. किंवा आणखीन काय सांगतंय, जे फोर्स सेंटरकडे जातंय त्याला म्हणा सेंट्रीपिटल, ओके. मग तिथं कुठलंही फोर्स असू शकतं, ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स असू शकतं, ते आपलं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असू शकतं, बरोबर आहे, ते फ्रिक्शन फोर्स असू शकतं, पॉसिबल आहे. ते आणखी कुठलं आपलं पुढे भरपूर फोर्स आहेत, कुठलाही फोर्स असू शकतंय, कळतंय. बाकीचे जे काय आपण फोर्स बघितलं त्यातलं कोणतंही फोर्स या ठिकाणी सेंट्रीपिटल फोर्स म्हणून काम करतंय, ओके. हे लक्ष ठेवा नेमकं. आता उदाहरण चांगल्या प्रकारे तुम्हाला समजावून सांगायचं झालं तर साधी गोष्ट आहे. समजा आपण काय केलं, एक आपल्या हातात आपल्या स्ट्रिंग आहे आपल्याकडे, बरोबर. एक स्ट्रिंग तुम्ही घेतला, बरोबर आहे. ह्या स्ट्रिंगला एक स्टोन आपण टाय केलं, एक स्टोन या ठिकाणी अटॅच केलं, बांधलेलं आपण त्याला टाय केलं, आणि स्ट्रिंग आपण आपल्या सुंदर अशा हातामध्ये घेतलो, बरोबर. आणि जेव्हा ह्या स्ट्रिंगला आपण गोल फिरवतो, इमॅजिन करा एक स्ट्रिंग आहे माझ्या हातामध्ये, ती मी गोल फिरवतो, बरोबर. किंवा असं गोल फिरवा, असं गोल फिरवा. पण एक गोल फिरवत असताना आता ती जी स्टोन आहे तो स्टोन सर्क्युलर मोशन परफॉर्म कराल, बरोबर आहे का. हे तर कळालंय की सगळ्यांना, कळाले का. काय म्हणतोय, जेव्हा आपण त्या स्ट्रिंगला गोल फिरवतो असतो किंवा नॉर्मल असं फिरवतो, बरोबर, हे सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. कोण, तर स्टोन आहे का, असं गोल फिरतो, असं गोल फिरतो, बरोबर आहे का. हे स्टोन काय करतंय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतंय. मग स्टोन सर्क्युलर मोशन कुणामुळे परफॉर्म करतोय, तर या स्ट्रिंग मध्ये ह्या सेंटरकडे जाणारं जे टेन्शन आहे, टेन्शन, त्या टेन्शनमुळे. लक्षात घ्या या ठिकाणी काय टेन्शन आहे, सेंट्रीपिटल कोण आहे, टेन्शन आहे. मग तेच टेन्शन त्याच टेन्शनला, त्या म्हणजे या स्ट्रिंग मधल्या, आपल्या डोक्याच्या नाही, या स्ट्रिंग मध्ये जे टेन्शन आहे त्याच टेन्शनला काय म्हणायचं, सेंट्रीपिटल फोर्स म्हणायचं. लक्षात घ्या, कळतंय. हे कुठला टाईप आहे का, नाहीये. जे फोर्स सेंटरकडे चाललंय, आता इथं सेंटरकडे कोण चाललंय, टेन्शन आहे. ह्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन येतं ना, तर टेन्शन, त्या टेन्शनला काय म्हणा, सेंट्रीपिटल. आणखीन उदाहरण द्यायचं नाही, कळलं. पुढे बघा आणखी भरपूर एक्झाम्पल आहेत आपल्याकडं. आता कसं आहे का, आपण सगळ्यांना आता खूप फोर व्हीलर चालवायला आवडते. जेव्हा आपण फोर व्हीलर ड्राईव्ह करतो, ते फोर व्हीलर ड्राईव्ह करत असताना, फोर व्हीलर चालत असताना समजा एखाद्या कर्व आला, बरोबर आहे, कर्व आहे, त्या कर्व वरती आपली फोर व्हीलर असते, बरोबर आहे. मग तुम्ही फोर व्हीलर ड्राईव्ह करत असताना ती फोर व्हीलर बरोबर असं कर्व घेते, मान्य आहे. तुम्ही ते स्टेअरिंग फिरवता, बरोबर आहे, पण स्टेअरिंग फिरवत असताना, स्पीडवर असताना आपली फोर व्हीलर बाहेर जात नाही, सरळ जात नाही, ते बरोबर इथे. मग ते बरोबर टर्न घेण्यासाठी त्या ठिकाणी तुमचं स्टेअरिंग जे ना, ते स्टेअरिंग तर आहेच आहे, पण त्यासोबत आणखी एक महत्वाची गोष्ट, इथला जो रोड आहे तो रोड आणि तुमच्या फोर व्हीलरचे टायर्स यांच्यामध्ये असलेलं फ्रिक्शन. लक्षात घ्या काय म्हणतो, यांच्यामध्ये असलेलं फ्रिक्शन, ते फ्रिक्शन या ठिकाणी सेंट्रीपिटल फोर्स म्हणून काम करतं. आलं लक्षात. आता त्याच्यानंतर आणखीन पुढे जाऊ आपण. नॉर्मली आपल्या सगळ्यांना माहिती आहे बोर्स ॲटॉमिक मॉडेल, ओके. सेंटर असतंय, म्हणजे न्यूक्लियसच्या भोवती काय असतं आपल्या ॲटम मध्ये, इलेक्ट्रॉन्स, बरोबर. इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या भोवती असतात ना, माहिती आहे का सगळ्यांना हे. सो इलेक्ट्रॉन्स सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात नाही बघा, बरोबर. ह्याच्या भोवती रिव्हॉल्व्स होतात ना, मग रिव्हॉल्व्स कशामुळे होतात, तर सिंपल आहे का, मध्ये न्यूक्लियस आहे, पॉझिटिव्ह आयन्स, निगेटिव्ह आयन्स, पॉझिटिव्ह निगेटिव्ह यांच्यामध्ये इंटरॅक्शन, बरोबर. आणि तेच इंटरॅक्शन म्हणजे कोण असते आपलं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ओके. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स.
मग हे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, हे फोर्स या ठिकाणी काय करतं आपलं सेंट्रिपिटल फोर्स म्हणून काम करतं. कळलं आता? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, फ्रिक्शन फोर्स, टेन्शन, ग्रॅव्हिटेशनल तर साधं सरळ उदाहरण आहे. आपल्याला माहित आहे आपलं सन आहे मध्ये सन स्थिर आहे, सन हलत नाही. पण आपले जे प्लॅनेट आहेत की नाही, आता उदाहरण आपण आपल्या अर्थ बद्दल विचार केला, ओके सन थोडासा मोठा असतो, सन मध्ये हे आपल्या प्लॅनेट्स आहेत बरोबर, किंवा आपली अर्थ म्हणा कुठले अनेक प्लॅनेट्स रिव्हॉल्व होतात. मग हे सगळे प्लॅनेट्स या सनच्या अराउंड रिव्हॉल्व होत असतात. ओके कशामुळे होतात रे? त्याच्या मागचं कारण कुठलं आपलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स बरोबर. मग हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स या ठिकाणी काय काम करतं आपलं सेंट्रिपिटल फोर्स म्हणून. कळलं आता? म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स कुठल्या टाईपचा फोर्स नाहीये, तर जे फोर्स सेंटरकडे जातं, काय म्हणतो का सेंटरकडे जाणार टुवर्ड्स द सेंटर एनी फोर्स. मी काय म्हणतो का एनी फोर्स, पण रिझल्टंट पाहिजे बरं, नेट पाहिजे बरोबर. एनी नेट फोर्स एनी नेट फोर्स म्हणा, एनी नेट फोर्स टुवर्ड्स द सेंटर झालं, इट इज कॉल्ड एज द सेंट्रिपिटल. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, जे सेंटरकडे जाणार कुठलाही फोर्स असू द्या त्यालाच काय म्हणा सेंट्रिपिटल फोर्स म्हणा बरोबर. आता हे माहिती सांगितलं. आता याच्या नंतर एक महत्वाचा पॉईंट सांगतो बघा. आता हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, हे टेन्शन, हे रिअल आहेत सगळे, ते आहेत, जाणवतात आपल्याला, आहेत ना ते फोर्स. इमॅजिन करतो का आपण? नाही, ते प्रत्यक्षात आहेत. त्यामुळे सगळे रिअल फोर्स आहेत. बघा हे ऑल फोर्स कशात आपले रिअल फोर्स आहेत. म्हणून सेंट्रिपिटल फोर्स हे सुद्धा कसलं फोर्स आहे आपलं रिअल फोर्स आहे. लक्षात ठेवा सेंट्रिपिटल फोर्स इज द रिअल फोर्स बरोबर. आपल्याला हे सगळे पॉईंट महत्वाचे आहेत. आणखीन त्याच्यानंतर आपले पॉईंट मिळेल. आता काय पॉईंट मिळेल आपल्याला, तर काय सरळ सरळ सांगता येईल का सेंट्रिपिटल फोर्स इज नॉट अ टाइप ऑफ एनी फोर्स. बरोबर आहे, हे कुठल्याही फोर्सचा टाईप नाहीये. तर ओके बट द फोर्स विच डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर आर कॉल्ड एज द सेंट्रिपिटल फोर्स. दॅट मे बी ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दॅट मे बी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, दॅट मे बी टेन्शन बरोबर. आपण ते सांगू शकतो ना किंवा जे फोर्स सेंटरकडे जातं त्यालाच काय म्हणायचं सेंट्रिपिटल फोर्स म्हणायचं. आणि दुसरं पॉईंट काय सांगतो आपल्याला, तर सेंट्रिपिटल फोर्स इज द रिअल फोर्स बरोबर. आता सेंट्रिपिटल फोर्स कसं आहे आपलं रिअल फोर्स आहे. ओके एवढं आपल्याला याच्यामध्ये सांगता येतं. क्लिअर झालं सगळ्यांना? आता याच्यामध्ये आणखीन एक तुम्हाला पॉईंट सांगते. काय सांगते लोक, तर साधा सरळ पॉईंट आहे आपला. ओके सिंपल पॉईंट आहे, काय विशेष अवघड पॉईंट नाही ना, सोपे सोपे पॉईंट आहेत जे तुमच्या सहज लक्षात येतील असे पॉईंट मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. ओके तर याच्यामध्ये काय पॉईंट सांगतात आपल्याला, तर हे जे फोर्स आहे सेंट्रिपिटल फोर्स हे नेसेसरी फोर्स आहे. कशासाठी? सर्क्युलर मोशनसाठी. ओके आणखीन एक पॉईंट त्याच्यामध्ये तुम्हाला पॉईंट सांगता येईल की काय द सेंट्रिपिटल फोर्स इज द नेसेसरी फोर्स. काय म्हणतोय नेसेसरी फोर्स फॉर सर्क्युलर मोशन. हा बघा सेंट्रिपिटल फोर्स हे सर्क्युलर मोशन साठी नेसेसरी आहे. पण असं नाही की जिथं सेंट्रिपिटल फोर्स आहे तिथं सर्क्युलर मोशनच होतंय असं नाही. जिथं सर्क्युलर मोशन आहे तिथं 100% सेंट्रिपिटलच फोर्स आहे. पण जिथं सेंट्रिपिटल फोर्स आहे तिथं सर्क्युलर मोशनच आहे असं नसतंय, असं नाही. का बरं नाही? तर वेव्ह मोशन मध्ये बघा, आपण ज्यावेळेस वेव्ह मोशनचा विचार करतो की नाही, वेव्ह मोशन मध्ये कसं असतंय त्या पार्टिकल सेंटरकडेच ओढलं जातं बरोबर. आपण ते 7 नंबरचा चॅप्टर आहे आपला, चॅप्टर नंबर 7, त्याच्यामध्ये आपण त्याच्याबद्दल डिस्कस करणार. कसं असतं बघा, जेव्हा वेव्ह असतं बघा, वेव्ह ट्रॅव्हल होत असतं, वेव्ह असं ट्रॅव्हल होतं, मग ह्याला सेंटरकडे होतो, इथून सेंटरकडे वाटतं बरोबर आहे की नाही. हे पण सेंटरकडेच आहे ना, दॅट फोर्स आर टुवर्ड्स द सेंटर. खालीच होत नाही, बरोबर उडतंय, म्हणजे त्यांचं टार्गेट कुठं असतंय सेंटरला. पण हे सर्क्युलर मोशन परफॉर्म करतं का? नाही. कळलं आता? म्हणजे काय सांगता येईल आपल्याला वेव्ह मोशन आहे बरोबर. काय पॉईंट सांगता येईल आपल्याला, सेंट्रिपिटल फोर्स असेल तर सर्क्युलर मोशनच असतंय असं नाही. पण सर्क्युलर मोशन असेल तर 100% काय असतंय सेंट्रिपिटल फोर्स. ओके सेंट्रिपिटल फोर्स असल्याशिवाय सर्क्युलर मोशन होणे नाही. कळलं सगळ्यांना आता? ओके सो याच्यानंतर बघा आणखीन एक इम्पॉर्टंट आणि शेवटचा पॉईंट सांगतो जो अतिशय महत्वाचा आहे तुम्हाला सगळ्यांसाठी. ओके खूप काही गोष्टी हा पॉईंट शक्यतो कुठेही सांगितला जात नाही. ओके बट आपण यावर डिस्कस करू. ओके कारण महत्वाचा पॉईंट आहे. सो बघा तुम्हाला खास करून सीईटीच्या एक्झामसाठी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे. काय पॉईंट सांगतोय तर एक साधी गोष्ट आहे, नीट बघा बरं. जेव्हा ऑब्जेक्ट आपला सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो बरोबर, ऑब्जेक्ट या ठिकाणी आहे बरोबर आहे, सेंटर आहे. मग आता ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना ह्या ऑब्जेक्टचा जो पाथ आहे, जो पाथ आहे ऑब्जेक्टचा, त्या पाथला हे जे फोर्स आहे ते फोर्स सेंट्रिपिटल फोर्स
हे ऑलवेज कसं आहे बघा बरं, परपेंडिक्युलर. बरोबर. आता हा ऑब्जेक्टचा पाथ इथं असेल, ऑब्जेक्ट तर हे असं असणार आहे. ऑब्जेक्ट आपल्या इथं असेल तर फोर्स हे असं असणार आहे. म्हणजे हे जे आपलं पाथ आहे त्या पाथला हे सेंटरकडे जाणारं सेंट्रिपिटल फोर्स हे कसं आहे, परपेंडिक्युलर. याचा अर्थ काय, फोर्स ज्या डायरेक्शनला आहे, काय सांगतो बघा, फोर्स ज्या डायरेक्शनला आहे त्या डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट होत नाही. कळतंय आता? ओके. बघा काय म्हणतोय, ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट फोर्सच्या डायरेक्शनला होत नाही आणि फोर्स आणि ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट ज्या डायरेक्शनला होतात किंवा हे जे दोन गोष्टी आहेत त्या दोन गोष्टी एकमेकाला कशात बघा बरं, परपेंडिक्युलर. बरोबर आहे. फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे एकमेकाला परपेंडिक्युलर असते तर त्या ठिकाणचं वर्क डन हे किती असतं आपलं, 0 असतंय. वर्क डन किती असतं आपलं, 0. सो म्हणून सांगतो आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स प्रोड्यूस 0 वर्क डन. कळलं? आणखीन एक शेवटचा पॉईंट तुम्हाला लिहिता याच्यामध्ये काय लिहिता येईल तर सेंट्रिपिटल फोर्स प्रोड्यूस 0 वर्क डन. कळतंय? किंवा सेंट्रिपिटल फोर्स डज नॉट प्रोड्यूस एनी वर्क. सेंट्रिपिटल फोर्स कुठल्याही प्रकारचं वर्क या ठिकाणी प्रोड्यूस करत नाही. कळलं सगळ्यांना आता? सो एवढी माहिती आपण याच्यामध्ये बघितलेली आहे आणि याबद्दल भरपूर झाली. यापेक्षा जास्त माहिती काय तुम्हाला कोण सांगाल असं मला वाटत नाही. सगळी एवढीच माहिती सांगतात, यापेक्षा जास्त काय सांगता येणार आणि माहिती याच्यामध्ये. सो याच्या नंतरचा भाग आहे आपला दुसरा टाइप डायनामिक्स मधला, दुसरा फोर्स सर्क्युलर मोशन मधला, ते म्हणजे आहे आपलं सेंट्रिफ्युगल फोर्स. याच्याबद्दल आपण आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करू. ओके. सो टुडे वी स्टॉप हिअर. आय होप सगळ्यांच्या लक्षात येत असतील. जरी कोणाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगत चला. चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सर्व 12th जेवढे काही तुमचे फ्रेंड्स आहेत त्या सगळ्यांना शेअर करा. ओके. जेणेकरून त्या सगळ्यांना फायदा होईल. कसं आहे, आपणच एकटेच पुढे जाण्यात अर्थ नाही, सोबत सगळ्याला घेऊन जावं लागतंय. ओके. म्हणून तुमच्याही फ्रेंड्सला सगळ्यांना शेअर करा व्हिडिओज, त्यांनाही सांगत चला. ओके. आणि आवडत असेल तर नक्की लाईक करा. ओके. सो टुडे स्टॉप हिअर. गुड बाय एव्हरीबडी.